Hello, hello. This is the My Artifact episode number 1205. आजची तारीख आहे 28 जून 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:54. राईट नाव मी नागपूरला आहे. माझ्या रूमच्या टेरेसवर आहे. पावसाळा वॉज लाईक अ रिअली नाईस अमेझिंग सीझन फॉर मी. म्हणजे माझ्यासाठी खूप चांगला असतो. म्हणजे मला खूप आवडते पाऊस वगैरे, ओलं होणं वगैरे. बट पावसात एक अजीबसी फिलिंग तयार होते. बहुत अजीबसी फिलिंग. कोणती? इट इज लाईक आय डोंट नो. म्हणजे समजा जर दिवसभर पाऊस सुरू असेल ना, तर रात्र कसं एकदम शांत होऊन जाते. आणि ही शांतता इतकी शांतता असते ना, की भाऊ तुम्हाला असं वाटते की राव काय आहे. इट वॉज लाईक अ रिअली क्रीपी. म्हणजे तुम्हाला नाही का, तुमच्या चालण्याचा आवाज, इवन तुम्ही श्वास घेत आहे त्याचा आवाज, तुमचं जे हृदय धडधड करताय तुम्ही त्याचा आवाज पण ऐकू शकता. इतकी शांतता असते. इट इज लाईक रात्री 12-11 वाजताच वगैरे एकदम शांत होऊन जाते. नाही का, समजा जर उन्हाळा वगैरे असतात तर ॲटलिस्ट सगळ्यांच्या तिकडे कूलर, पंखे, AC वगैरे सुरू असतात. त्यामुळे कसा आजूबाजूला आवाज वगैरे क्रिएट होऊन जातो. नायदर दॅट, किंवा कुठे काही फंक्शन्स वगैरे असते. ट्रॅफिक पण एक प्रकारे बिलकुल शांत होऊन जाते पावसाळ्यात. म्हणजे असं कोणी ओलं होण्यासाठी वगैरे कोणी असं बाहेर तर निघत नाही. क्वचितच रोडवर नाही का 1-2 गाड्या जाताना दिसेल तर दिसेल, नाहीतर रस्ता पूर्ण शांत. आणि असं वाटते की एकदम लाईक अ घर पूर्ण वॅन्ड झालं आहे. म्हणजे पूर्ण बिल्डिंग पूर्ण शहर एकदम शांत झालं आहे असं वाटते. राईट नो मी त्याच प्रकारची फिलिंग एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. बाबा मी इथे नागपूरला आहे, धरमपेठला आहे. माझ्यासमोर एक खूप मोठी बिल्डिंग आहे आणि एक नाही 4-5 बिल्डिंग आहे. माझ्या अराउंड असं काहीच नाही आहे जे शांत ठेवण्यासाठी रिप्रेझेंट करते. काही जस्ट लाईक जंगल आहे किंवा वाळवंट आहे किंवा डेझर्ट आहे किंवा स्पेस आहे. नो. ही जस्ट लाईक नाही का, प्रत्येक स्क्वेअर इंचमध्ये अशी एक कोणती ना कोणती गोष्ट आहे जे आवाज करण्यासाठी एक प्रकारे कारणीभूत ठरू शकते. बट इथे काहीच आवाज नव्हता. जस्ट लाईक चिडीचिप, बिलकुल शांत. सो हे मला आवडत नाही. म्हणजे एक प्रकारे शांतता म्हणजे जस्ट लाईक शांतता असणं चांगली गोष्ट आहे. बट अशा प्रकारची शांतता एक प्रकारे एकटेपणाचा अभाव तयार करतो मनामध्ये. आणि हा एकटेपण वॉज लाईक असं वाटते की आपण या जगात एकटेच आहोत आणि नो वन इज हिअर असं वाटते. सो युजली हिवाळा असो का पावसाळा असो, मी नाही का माझ्या रूमचा फॅन नेहमी सुरू ठेवतो. जस्ट लाईक मला जरी थंडी लागली तरी चालेल, बट मला तो पंख्याचा आवाज पाहिजेनच. कारण ॲटलिस्ट मला वाटेल की माझ्यासोबत कोणीतरी तर जिवंत आहे. एखादी व्यक्ती नाही आहे साईडला, बट वळेवर एक पंखा तर आहे जो आवाज तर करून राहिला आहे. अँड दॅट मेक्स मी रिअली नाईस. अशाप्रमाणे आहे. वेल, आजच्या दिवसाबद्दल सांगू. आज ॲक्च्युली नाही का मी बहुतच अजीब सी फिलिंग एक्सपिरियन्स करून राहिला. असं वाटत आहे की मी झालं, असं वाटतं की दारू घेतली की काय असं वाटत आहे. व्हाय यू फील लाईक दॅट? कारण सांगू, आज संध्याकाळी मी करीब 8:30 वाजता जस्ट लाईक कोणी चहा पिलं नाही ऑफिसमध्ये. सो मी पाणी प्यायसाठी आलो आणि तिथे मला चहा दिसला. मी ॲक्च्युली चहा पिला नव्हता. सो 1 कप पिऊन टाकतो म्हणलं. ते 1 कप पिलो. मग कोणी होतं नाही तर दुसरा कप घेतला. दुसरा कप पण पिलो. 3रा कप, 4था कप, 5वा कप. असं करता करता मी 6 कप चहा पिलो. 6 कप. डू यू रिअली इमॅजिन? मी लाईफमध्ये कधीही एवढा जास्त चहा पिलो नाही, कधीच नाही. इट वॉज लाईक अ फर्स्ट टाईम मी इतका जास्त चहा घेतला. मला चहा आवडला त्यामुळेच मी भराभर कप भरून राहिलो होतो आणि पिऊन राहिलो. आणि चहा घेतला आणि त्याच्यानंतर अरे मेरे बाप, इतकं अजीबसं वाटत आहे ना की बहुतच. बसल्या बसल्या मला डुलकी येऊन राहिली.
ढेकर येत आहे. आय डोंट नो, म्हणजे झोप पण लागत आहे बट झोपूशा पण वाटत नाही आहे. अंग दुखून राहिलं आहे बट लेटूशा पण वाटत नाही. इट वॉज लाईक दॅट. अशाच प्रमाणे आहे. बहुतच बेकार वाटत आहे. सो कोणत्या गोष्टीची कधी अति नाही करावं, कारण समज जर कोणत्या गोष्टीची आपण अति केली तर तिथे माती होऊ शकते. या सो प्रत्येक गोष्ट नेहमी क्वांटिटीमध्ये घ्यावं, जमेल तेवढीच घ्यावं, जास्त घ्यायची काही गरज नाही. राईट. अजून दुसरं काही सांगण्या लाईक काही आहे नाही. काही नाही. आज सकाळी उठलो मी. त्याच्यानंतर 13 रिझन वाय ते मी टी व्ही सिरीज बघत होतो. द सीझन 1 वॉज रिअली ग्रेट. सीझन 2 वॉज रिअली बोरिंग. सो ॲक्च्युली मी त्याला स्किप केलं आणि एखादी पिक्चर पाहतो म्हणलं, बट त्याच्यानंतर काही मनच वगैरे लागलं नाही. त्याच्यानंतर या मोटोमध्ये माझा फाईल डेटा तर घेऊ शकत नाही आपण, म्हणजे शेअर इट काम करत नाही, USB काम करत नाही, चार्जिंग राहत नाही. सो इट वॉज लाईक अ रिअली इम्पॉर्टंट टू, याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट डेटा आहे की जो माझा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, या आर्टिफॅक्ट एपिसोडला काढण्याचा प्रयत्न करावा. सो शेअर इट काम करत नाही, USB काम करत नाही. सो बेटर आहे आपण त्याला क्लाउडवर टाकू. जस्ट लाईक 10-12 एपिसोड आहे, ते 10-12 एपिसोड मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून राहिलो आहे, जेणेकरून मी ते डाउनलोड करू शकतो केव्हाही. सो राईट नाव अपलोडिंग सुरूच आहे. सकाळपासून मी 4 फाईल अपलोडिंग केल्या आहे आणि बहुत जास्त साईज आहे, जस्ट लाईक 200, 300, 400 MB. आयफोनमधून जी साईज बनते आहे ती ॲटलिस्ट 7 किंवा 8 MB. बट या आयफोनवरून ते क्वालिटी बहुत रिअली बकवास असते, बहुतच बकवास. ते अँड्रॉईडवरून ते ऑडिओ रेकॉर्डर ते ॲप डाउनलोड करूनच त्याची एक क्वालिटी चांगली असते. बट राईट नाव माझ्यापाशी अँड्रॉईड फोन आहे नाही, म्हणजे आहे बट त्याच्यामध्ये रेकॉर्ड करणं, पण त्याच्यामुळे डेटा कलेक्ट करणं वॉज रिअली हार्ड. सो ॲटलिस्ट मला 15 दिवस तरी या आयफोनमध्येच रेकॉर्ड करावं लागेल टिल देन. त्याच्यानंतर मग माझ्यापाशी नवीन मोबाईल येईन, मोटो G6 प्ले, तर मग त्यावाला फोनमध्ये रेकॉर्डिंग करायचं आहे. राईट नाव आता काही स्पेशल नाही सांगण्यासाठी. या उद्या शुक्रवार आणि उद्या तर मी परवा जाऊ शकतो यार. शनिवारी सकाळी जावं लागेल, कारण उद्याच मी संध्याकाळी येईल रात्री 12 वाजता. माझा प्लॅन आहे की वर्धेला जाऊन ॲटलिस्ट आपण थोडंसं एक टूर काढावं बा. पावसाळा सुरू आहे, सो सगळेजण मस्त गाडी काढून आपण जाऊ मस्त पावसाळ्यात, मस्त ओलं भिजत होऊन. सो प्रयत्न करू जाण्याचा. संडे नाही, सॅटर्डे, म्हणजे परवाच वगैरे. लेट्स होप. सो दिस इज एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 11. अरे yeah, sorry, 12:05. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.